हाय. आपण असं नेहमी ऐकत असतो की माणसाने स्वतःवर काम करायला पाहिजे. मी सुद्धा बरेचदा माझ्या पोस्टमध्ये लिहित असते की प्रत्येकाने आपल्या स्वतःवर, आपल्या सेल्फवर काम करायलाच पाहिजे. अ, ही एक आपली स्वतःची प्रगती ज्याला साधायची आहे, त्या माणसानं हे करायला हवं. खूप जण असं विचारतात की स्वतःवर काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्याचं उत्तर काही असं एका वाक्यात देता येणार नाही. तर त्याचमुळे आजचा हा व्हिडिओ की माणसाने स्वतःवर नेमकं काम करायचं म्हणजे ते काय करायचं असतं. तुम्ही म्हणाल मुळात काम करायचं असतं म्हणजे काय करायचं असतं स्वतःवर? तर डेफिनेटली आपल्यामधले चांगले जे गुण आहेत ते वाढवत जायचं आणि आपल्यामध्ये जे दुर्गुण दिसत आहेत तर ते कमी करत जायचं किंवा ते काढून टाकायचे आपल्यातनं आणि एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करत राहायचं. हे एका वाक्यात द्यायचंच झालं तर उत्तर असेल. पण मुळात काय बाजूला करायचं आहे, काय ठेवायचं आहे, हे कळण्यासाठी मुळात आपल्यात काय काय आहे ही जाण पाहिजे. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप ही असेल की आपल्या स्वतःच्या आत डोकवायला सुरुवात करणं. म्हणजे काय एक्सप्लेन करते की जनरली माणूस, कुणीही माणूस, तो दुसऱ्याचं निरीक्षण अगदी परफेक्ट करतो. तुम्ही जर त्यांना विचारलंत की अमुक अमुकचा स्वभाव कसा आहे किंवा हा कसा वागतो किंवा डेली बेसिसवर ह्याचं वागणं कसं आहे, तर तुम्हाला इत्थंभूत माहिती कुणीही देऊ शकेल इतकं त्यांचं दुसऱ्याकडे लक्ष असतं. आणि त्यांना ते परफेक्ट ॲनालिसिस पण करता येतो की हे असे असतात, अमुक अमुक झालं की ते असे वागतात, तसे वागतात. हे दुसऱ्याचं खूप छान सांगता येतं. पण स्वतःचं आपल्याला तितकं माहिती असतं का की आपण कसे वागतो? आणि खूप वेळेला भांडणं होतात किंवा काही होतात. त्यानंतर आपण खरंच आपला ॲनालिसिस करतो का? आपण दुसऱ्याच्या वागण्यावर भरपूर ॲनालिसिस करतो की तो कसा चुकला, ती कशी चुकली, त्यांनी कसं वागायला हवं होतं, ते मागच्या वेळी कसे वागले, ते आत्ता कसे वागले, ते पुढे पण कसे वागतील. सगळा ॲनालिसिस फक्त दुसऱ्याचा. आपण कधी आत डोकावून बघतो का? तर ह्याला मी म्हणते की आत डोकावून बघायला हवं. म्हणजे कळेल की जेही आपल्या आयुष्यात होत असेल त्याचा आपल्याशी काही संबंध आहे का? एक उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या तरुण मुलाची वारंवार नोकरी जात असेल, तर सतत तुम्ही जर परिस्थितीला दोष देत राहिलात की नवीन बॉसच चांगला नाही, तोच खडूस आहे, अमुकच झालं म्हणून मला काढून टाकलं, असं जर तुम्ही करत असाल प्रत्येक वेळेला, तर कुठेतरी आत डोकावून बघायची गरज आहे की माझ्याकडे काही गुण कमी पडत आहेत का? जसं की नोकरी करत असताना जो पेशन्स पाहिजे, कुठचंही यश पटकन मला मिळणार नाही, कुठचीही प्रगती पटकन मिळणार नाही, प्रमोशन लगेच मिळणार नाही, ही काही मनाची तयारी करण्याची मला गरज होती का? दुसरं की मी ॲरोगंट आहे का? मी माझ्या बाकीच्या सहकार्यांशी, बॉसशी कसाही वागतो का? तर अशा काही गोष्टी ज्या आपल्याशी संबंधित आहेत आणि म्हणून आपल्याला असे रिझल्ट्स मिळत आहेत, तर हे बघण्याची गरज असते. जसं की नापास झाला एखादा मुलगा, तर त्याला डोकावून बघावं लागतं ना, की आपला हा विषय कच्चा आहे, तर तो का कच्चा आहे? आपण अभ्यास केला होता का? वगैरे, वगैरे. तर सेम माणसाच्या गुण आणि अवगुणाच्या बाबतीतही हेच आहे. तुम्हाला जर वाटत असेल की वारंवार मला एखाद्या परिस्थितीत सेम गोष्टी होतात, लोक माझ्याशी अशीच वागतात, अरे सगळी जगातली लोक जर तुमची दुश्मन असतील तर मे बी ही शक्यता जास्त आहे की तुमच्यातच काहीतरी असे दोष आहेत की प्रत्येकाला तुमचं दुश्मन व्हावंसं वाटतं, दोस्त व्हावंसं वाटत नाही. म्हणजे तुमच्यात असं काहीतरी आहे जे माणसाला तुमच्यापासून दूर करतं. तर याच पद्धतीने ॲनालिसिस असा पण करायला हवा की आपलं काही चुकतंय का? तर हे सगळं करण्यासाठी अवेअरनेस पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कुठच्याही भावना, कुठचंही वागणं किंवा रिॲक्ट होणं एखाद्या परिस्थितीला, हे आपण जर ॲटोमॅटिक मोडवर चालू असू की आली परिस्थिती समोर, दिलं उत्तर, आला आज माणूस एखादा उलटं बोलला, मी पण दिलं उलटं बोलून, असं आपलं ॲटोमॅटिक सगळं चाललं आहे का? का आपण जाणून बुजून ठरवतो की कुणी अमुक अमुक कसंही बोललं तरी मी अशीच रिॲक्शन देणार किंवा मी माझ्याकडनं अपशब्द बोलायचं टाळणार, मी सर्टन गोष्टी माझ्यासमोर आल्यानंतर बडबडायचं, बोलून दाखवायचं, वाईट वागायचं का चुपचाप शांत बसून फक्त ऑब्झर्वर राहायचं, हे निर्णय असतात आणि हे ठरवायचं असतं.
तर असं ठरवून जर वागत असाल तर तुमच्या रिॲक्शन्स फारशा चुकणार नाहीत. पण तुम्ही ॲटोमॅटिक मोडवर चाललेले असाल तर जसं समोरचा वागतोय तसं तुम्ही वागायला लागता आणि मग त्याला कसलाच कंट्रोल राहत नाही. तर हा स्वतःवरचा कंट्रोल मिळवणं म्हणजे सुद्धा स्वतःवर काम करणं आहे. म्हणजे माझ्यासमोर कुठेही कितीही काही होऊ देत, मी कसं रिॲक्ट व्हायचं हे मी ठरवीन. तर हा कंट्रोल घेणं हे पण त्याच्यात येतं. अजून याच्यात काय येतं की 100 जणांकडनं 1700 अपेक्षा करत राहणं, की मी असं वागल्यानंतर जसं काही आपण एखादी स्क्रिप्टच लिहित असतो, की मी हे करणार, मग मी हे बोलल्यावर हा असं म्हणेल किंवा ती तसं म्हणेल. मग मी हे प्रेझेंट दिल्यावर तो असं करेल, मग तो तसं करेल. ह्या सगळ्या आपण आधीच ठरवलेलं असतं आणि मग प्रत्यक्ष ती कृती करत असताना जर समोरून तशी रिॲक्शन नाही आली, तर आपण लगेच दुखावले जातो, नाराज होतो आणि आपण म्हणतो की माझ्याशी लोक असे वागतात. पण इथे लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याची वागण्याची रीत वेगळी आहे, त्याचं परसेप्शन वेगळं आहे. तुम्ही जरी कुठच्याही भावनेने काही कोणासाठी करत असाल तरी तुमची जी मदत आहे ती त्याला हवी आहे का मुळात? ती हवी असली तरी सुद्धा त्याला कौतुक करायचं आहे का नाही, हे सगळं त्या दुसऱ्या माणसाचं असतं. इथे आपण कसलीच कंपल्शन करू शकत नाही. मी तुला मदत केली की तू मला थँक्यू म्हणायला पाहिजेस, तू माझ्याशी चांगलं वागायला पाहिजेस, मी तुला एकदा जेवायला बोलवलं तर तू किमान एकदा मला परत जेवायला बोलवायला पाहिजे. या सगळ्या तुमच्या अपेक्षा झाल्या. अपेक्षा पूर्ण होतील असं नाही, कारण समोरचा माणूस वेगळा आहे. तर हा जो ॲक्सेप्टन्स आहे की जग वेगळं असणार आहे, माझे विचार वेगळे असणार आहेत, हा ॲक्सेप्टन्स जसा जसा आपला वाढायला लागतो तसतसं आपल्याला गोष्टी कमी खटकायला लागतात. मग आपल्याला लोक दुश्मन कमी वाटायला लागतात, कारण आपलं लक्ष दुसऱ्यांकडनं आपल्याकडे वळायला लागतं. आणि हे सगळं आपल्या स्वतःच्या बाबतीत जाणून घेणं का गरजेचं आहे, कारण माणूस म्हणून आपण आणि समोरचे सेमच असतो. तर त्यामुळे जे जे माझ्या अंतरंगात घडतं आहे, जे जे माझ्या मनात विचार येत आहेत, असंच समोरही काहीतरी घडत असतं, हा अंदाज आपल्याला करता येतो. स्वतःवर काम करण्यामध्ये अजून एक गोष्ट येते की दुसऱ्याच्या शूजमध्ये जाऊन शिरून बघता आलं पाहिजे तो काय परिस्थितीत आहे, तो काय परिस्थितीत आपल्याला रिॲक्शन्स देतो आहे, किंवा आज तो आपल्याशी बोलत नसेल तर काय काय कारणं असू शकतात. म्हणजे एक गंमतशीर उदाहरण द्यायचं झालं तर एखाद दिवशी एखादी आपली मैत्रीण जी कलीग आहे ती आपल्याशी बोलत नसेल तर मे बी तिचं पोट खराब असेल त्या दिवशी आणि ती त्यामुळे एकदम वेगळ्याच वेदनेमध्ये असेल किंवा कशात असेल आणि आपल्याला असं वाटतं की ओ काल मी काय बरं बोलले असेल म्हणून ती आज माझ्याशी बोलत नाही आहे. तर नॉट नेसेसरी कुणी जर एखाद दिवशी तुमच्याशी बोलत नाही तर त्याला तुमचा रागच आलेला असतो. थोडक्यात दुसऱ्याच्या शूजमध्ये जाऊन आपल्याला हे कळलं पाहिजे की अरे वेगवेगळी कारणं असू शकतात किंवा त्यांच्या वागण्यामागे काही कारण असू शकतं. तर असं दुसऱ्याचं पण बघता येणं हे पण स्वतःवर काम करण्यामध्ये येतं. तर याला खूप सारी डायमेन्शन्स आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की तुम्ही जेव्हा अवेअर होता की हे मला करायची गरज आहे, माझे दुर्गुण मला स्पष्ट दिसले पाहिजेत, ते कबूल करता आले पाहिजेत स्वतःशी, तर मग त्याच्या पुढे आपण स्वतःला ठीक करण्याची प्रोसेस सुरू होते. तर म्हणून हे स्वतःचं ओळखणं, आपल्या वागण्याबद्दल अवेअर असणं ही त्यातली महत्त्वाची स्टेप आहे आणि हे स्टेप बाय स्टेप होत जाईल. आणि त्याचबरोबर ही गोष्ट कायम करत राहण्याची गोष्ट आहे. मी आज केली म्हणजे मला आता कधी करायची गरज नाही असं नाही. जोवर आपण जिवंत आहोत तोवर आपल्याला स्वतःवर काम करणं कधीही थांबवायचं नाही आहे. तर हा होता आजचा विषय. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते आहे. बाय.